नवरात्रामध्ये 9 दिवसांचा उपवास असतो. आता दशमी आणि त्याच्यासोबत बऱ्याचशा भाज्या खाल्ल्या जातात, पण आता अखंड 9 दिवसांचा उपवास धरायचा आहे म्हटल्यानंतर कधीतरी मध्ये आधी भूक लागतेच. मग अशा वेळेस काहीतरी छान खावंसं वाटतं, तर त्याच्यासाठीची झटपट होणारी आजची ही रेसिपी. आपण एक मोठं मिक्सरचं भांडं घेत आहोत आणि याच्यामध्ये मी घेते 1 कप भगर आणि पाव कप साबुदाणा. आपल्याला हे अशा पद्धतीनं बारीक असं दळून घ्यायचं आहे. बारीक म्हणजे खूप जास्त ही मैद्यासारखं नाही, बारीक रवा ज्या पद्धतीचा असतो ना तशा पद्धतीचं. आपली इतर तयारी होत आहे तोपर्यंत एका बाजूला आपण पाणी गरम होण्यासाठी ठेवूया. बाउलमध्ये अर्धा कप फ्रेश असं दही आणि त्याच्यासोबत लगेच आपण अर्धा कप पाणी ओतून घेत आहोत. आणि आता अगोदर काय करायचं, हे दही असं फेटून घ्यायचं म्हणजे छान व्यवस्थित असं ते एकत्रित होतं पाण्यामध्ये. आणि आता याच्यामध्येच भगर आणि साबुदाण्याचं जे मिश्रण आपण तयार केलेले ते टाकून घ्यायचं. त्याच्यासोबतच चवीनुसार हिरवी मिरची, म्हणजे तुम्हाला हे कितपत तिखट करायचंय त्या हिशोबाने हिरवी मिरची घालायची आहे. मीठ एकत्रित करून घ्यायचंय. याच्यामध्ये आणखीन थोडंसं पाणी टाकून घेते, आवश्यकतेनुसार टाकायचंय. याची कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकता, अशा पद्धतीचं आपण हे बॅटर तयार केलेलं आहे. आता तयार केलेलं हे मिश्रण आता आपण झाकून ठेवूयात एक 5 मिनिटासाठी. खूप जास्त वेळ नाही, फक्त 5 मिनिट. 5 मिनिट झालेले आहेत आणि इथं तुम्ही आपलं हे बॅटर बघू शकता. अशा पद्धतीचं हलकं असं घट्टसर हे झालेलं आहे. आता आपल्याला काय करायचंय, याच्यामध्ये टाकायचं आहे सोडा. बऱ्याचशा जणींचं म्हणणं येईल की ताई आम्ही सोडा उपवासाला खात नाही, तर मग काय करायचं, इथं मी हे इन्स्टंट असं करत आहे तर त्याच्यामुळे सोड्याचा वापर करते. तुम्ही काय करायचं, इथपर्यंतची ही जी प्रोसेस आहे ना ती आत्ता करून ठेवायची आणि साधारण 5 ते 7 तासानंतर मग हा ढोकळा करायला घ्यायचा, म्हणजे आपोआप तो फर्मेंट होतो आणि फुगतो. इथे आपण 1/4 टीस्पून हा सोडा घेतलेला आहे. अगदी थोडंसं पाणी टाकून घ्यायचं. एकत्र करून घ्यावेत. याची कन्सिस्टन्सी ऍडजस्ट करण्यासाठी परत मी अगदी थोडंसं म्हणजे 2 ते 3 चमचे याच्यामध्ये पाणी ओतलेलं आहे. इथं आपण हे पात्र घेतलेलं आहे, याला मी अगोदरच तूप लावून घेतलेले. तुपाऐवजी तुम्ही तेल सुद्धा लावू शकता. बॅटरची कन्सिस्टन्सी तुम्हाला दिसतीये, अशा पद्धतीचं आपल्याला हे बॅटर हवंय. त्यावरतीच आपण थोडंसं जिरं टाकून घेत आहोत, त्याचबरोबर चिली फ्लेक्स. तर इथं मी भोज मसाल्यांची चिली फ्लेक्स वापरतीये. याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये मिळेल, तेथून तुम्ही हे खरेदी करू शकता. तोपर्यंत इथे आपलं पाणी देखील छान असं उकळलेलं ठेवून घेऊयात. झाकण ठेवायचं आणि गॅसचा फ्लेम आहे ना आपल्याला मीडियम टू लो ठेवायचा आहे, हाय करायचा नाही. हाय वरती काय होतं, वरनं तर असं आपल्याला वाटतं की हे वाफवलेलं आहे पण आतनं कच्चं राहतं. साधारण 8 ते 10 मिनिट लागतात मीडियम टू लो फ्लेम वरती एकदम व्यवस्थित असं ते वाफवण्यासाठी. 8 ते 10 मिनिट झालेले आहेत. तुम्ही इथं बघू शकता, मस्त असा आपला हा ढोकळा वाफवलेला आहे. अप्रतिम अशा पद्धतीचा हा दिसतोय. मध्यंतरी एकदा उघडून पाहिलं होतं तर थोडासा मला असा कच्चा वाटला. आता व्यवस्थित असा हा वाफवलेला आहे. ह्याला बाहेर काढून घ्यायचं आणि पूर्णपणे थंड होऊ द्यायचं. ढोकळा थंड होतोय तर तोपर्यंत एक सिंपल अशी दह्याची चटणी आपण करत आहोत. त्याच्यासाठी आपण फ्रेश दही घेतलेला आहे आणि इथं कच्चे शेंगदाणे घेतेय, अगदी 1-2 चमचे घेतलेले. या शेंगदाण्यांसोबतच इथं मी काय करतेय, 1 चमचा जिरं घेतलेले, त्यातला अर्धा चमचा याच्यात टाकतेय. शेंगदाणे आणि जिरं आपण ओबडधोबड अशा पद्धतीनं बारीक करून घेतलेलं आहे, दह्यामध्ये टाकून घ्यायचं. ते आपण टाकत आहोत चिली फ्लेक्स. याच्याऐवजी तुम्ही हिरवी मिरची सुद्धा वापरू शकता, चॉईस तुमची आहे. थोडंसं मीठ. तेल गरम झालं की गॅस आपण बंद करतोय आणि मगाशी जे अर्धा चमचा जिरं आपलं राहिलेलं होतं ना ते टाकून घ्यायचं. फोडणी आता याच्यात ओतून द्यायची. हलवून घ्यायचं.
आता इथं तुम्ही बघू शकता छान मस्त असा आपला ढोकळा तयार झालेला आहे. अजिबात हाताला चिटकत नाहीये. हे चिटकतोय की नाही कधी चेक करायचं माहितीये का? पूर्णपणे थंड झाल्यावर बरं का. गरम ह्याच्यात जर तुम्ही ह्याला हात लावला तर अर्थातच ते चिटकणारच हाताला. आता आपण हे कट करून घेऊया. मस्त असा आपला हा ढोकळा तयार झालेला आहे. तुम्ही बघू शकता दुपटीनं तो फुगलेला आहे आणि दिसायलाही अप्रतिम अशा पद्धतीचा हा दिसतोय. बघताच होतीये ना खाण्याची इच्छा. उपवास तुमचा असू देत किंवा नसू देत, जर तुमचा असेल तर तुम्ही खावा, घरातल्या इतरांचा नसेल त्यांना सुद्धा खाऊ घाला. अशा पद्धतीचा हा नाश्ता आहे. तर आपण जी चटणी केली आहे ना त्याच्याबरोबर ट्राय करूयात. काय ना दिसायलाच असा मस्त हा दिसतोय ना, मला तर बाबा कंट्रोल होत नाही. मी ट्राय करते. मस्त. काय झालं माहितीये का, जिथं गुळ असतो ना तिथं मुंगळे आपोआप गोळा होतात. सईचं मगापासून चाललेलं इथं काहीतरी शिस्त आहे. हे घ्या, मी माझ्या हाताने खाऊ घालते. मस्त छान असा म्हणजे आतला जो साबुदाणा आहे किंवा भगर आहे ती व्यवस्थित अशी फुललेली आहे, वाफरलेली आहे. कुठेही चिकटसरपणा जाणवत नाहीये. तर ज्या पद्धतीने आपण रव्याचा ढोकळा खातो ना तशा पद्धतीचा हा ढोकळा लागतोय. इथं आतमधनं तुम्ही बघू शकता, हे बघा